आझाद मैदानात आंदोलनासाठी फक्त 8 तासांची परवानगी, मनोज जरांगे पाटलांची परवानगी देऊन कोंडी केल्याची चर्चा। पण ते असं नाही, एक दिवसाचे नाही, जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलनाला परवानगी द्या। 1 दिवसाच्या परवानगीबाबत जरांगे नाराज। वाटाघाटींसाठी जरांगेशी भेटीबाबत काहीही चर्चा नाही, चर्चेची आंदोलकांची तयारी हवी, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। मराठा आंदोलक करणार असतील तर ओबीसीही मुंबईत आंदोलन करतील, लक्ष्मण हाकेंचा इशारा। तर मुंबईत दंगल घडवण्याचा जरांगेंचा डाव, नवनाथ वाघमारेंचा आरोप। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या नागपूरमध्ये तातडीची बैठक, आरक्षण वाचवण्यासाठी बैठकीत रणनीती ठरणार असल्याची माहिती। एआय यंत्रणेची पळवापळवी करणाऱ्यांवर मोक्का लावणार, अजितदादांची भर कार्यक्रमात शेतकऱ्यांना दमबाजी। गणेशोत्सवाच्या निमित्त 20 वर्षांनंतर पहिल्यांदा संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र, ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्य एकाच फोटो फ्रेममध्ये पाहण्याचा योग। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन, बाप्पाची मनोभावे पूजा आणि आरतीही केली। गडचिरोलीच्या छत्तीसगड सीमेवर चकमक, 8 तासांच्या कारवाईत पोलिसांकडून 4 नक्षलींचा खात्मा, इतरांचा शोध सुरू।